विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. जगू आनंदे, शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ज्याला आपण पी-जी म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स कुठले असतात, यू-जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन कोर्स कुठले उपलब्ध आहेत, त्यानंतर सर्टिफिकेट कोर्स कुठले उपलब्ध आहेत आणि डिप्लोमा कोर्सेस कुठले उपलब्ध आहेत, या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांपैकी बहुतेकांना मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, आपल्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. परंतु विद्यापीठामध्ये कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याचीच आपल्याला कल्पना नसते. तर त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. इतर गरजूंपर्यंत ही माहिती नक्की पाठवा. आज आपण बघूया, की आता या ठिकाणी आपल्याला कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण बघूया, की तुम्ही ॲडमिशन टॅबमध्ये गेल्याच्यानंतर माहिती पुस्तिका या टॅबला क्लिक करा. तिथे क्लिक केल्याच्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला, की मुक्त विद्यापीठामध्ये प्रामुख्याने पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. तरी आपण बघूया, की पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस कोणकोणते आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, की मी आता ज्या कोर्सची फक्त नावे सांगतो वेळेअभावी, की जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देता यावी. मुक्त विद्यापीठाच्या या टॅबखाली ज्याला आपण मास्टर डिग्री कोर्सेस म्हणतो, आफ्टर ग्रॅज्युएशनचे जे कोर्सेस आपल्याला करायचे असतात, त्या सर्वांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी सीरियल नंबर दिलेला आहे, कोड नंबर दिलेला आहे, म्हणजे त्या अभ्यासक्रमाचा कोड नंबर आहे, प्रोग्रामचं नाव आहे, पी-जी प्रोग्रामचं आणि लिंक जी दिलेली समोर, त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ती प्रिंट घेऊ शकता, आपल्या इतर गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना किंवा संबंधितांना शेअर करू शकता. त्या माहिती पुस्तिकेमध्ये त्या अभ्यासक्रमाची अगदी इत्थंभूत अशी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळणार आहे. आपण बघूया कोणकोणते कोर्सेस आहेत. एम-ए मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, हिस्ट्री, एम-ए इकॉनॉमिक्स, एम-ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम-ए इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, एम-ए पॉलिटिकल सायन्स, एम-ए पॉलिटिकल सायन्स म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातलं आहे म्हणून तशी माहिती इथे या ठिकाणी येते. एम-ए एज्युकेशन, मास्टर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ज्याला आपण एम-लिब म्हणतो. एम-ए सोशिओलॉजी मराठी आणि इंग्लिश दोन्ही रूपामध्ये उपलब्ध आहे मीडियम माध्यमामध्ये. त्यानंतर हे ज्याला आपण काय म्हणूया, की नवीन पॅटर्न आणि जुन्या पॅटर्नचे काही कोर्सेस, परंतु तुम्ही इथे नावं लक्षात ठेवू शकता. एम-ए सायकॉलॉजी, एम-ए योगा, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण एम-बी-ए म्हणतो, एम-कॉम, मास्टर ऑफ कॉमर्स, एम-एस-सी मॅथेमॅटिक्स, एम-एस-सी एन्व्हायर्नमेंटल सायन्स, एम-एस-सी फिजिक्स, एम-एस-सी केमिस्ट्री, एम-एस-सी झूलॉजी, एम-एस-सी बॉटनी आणि एम-एस-सी मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अशा स्वरूपाचे जवळपास एक 30 किंवा त्याला आपण 27-28 कोर्स म्हणू, ते या ठिकाणी मुक्त विद्यापीठाचे पी-जी कोर्सेस उपलब्ध आहेत. आता यानंतर आपण याच विद्यापीठामध्ये ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणतो, ते कोणकोणते त्याची आता या ठिकाणी आपण माहिती घेऊया. त्यासाठी मी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस या टॅबला क्लिक करतोय. आता इथले कोर्स आपण बघूया, की तुम्हाला लक्षात येईल, की आपण कोणकोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करू शकतो मुक्त विद्यापीठामध्ये. बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू माध्यमामध्ये आहे, मराठी माध्यमामध्ये सुद्धा आहे. बी-ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, बी-लिब ज्याला आपण लायब्ररीसाठीचा कोर्स म्हणतो त्याची माहिती आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी माध्यमामध्ये, बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्रजी माध्यमामध्ये, बी-ए फॅकल्टी अँड सर्व्हिस मॅनेजमेंट, बी-बी-ए इव्हेंट मॅनेजमेंट, बी-बी-ए अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, बी-एस-सी हॉनर्स इन डेटा सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ कॉमर्स मराठी माध्यमामध्ये, बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्लिश मीडियम हे एन-ई-पीच्या पॅटर्ननुसारचं आहे आणि अगोदर सांगितलं होतं ते जुन्या पॅटर्ननुसारचं आहे आणि साहजिकच आता नव्या पॅटर्ननुसारचं इथून पुढे कंटिन्यू राहणार आहे हे लक्षात घ्या. बी-एस-सी इन मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज, बी-एस-सी फायर अँड इंडस्ट्रियल सेफ्टी, बी-एस-सी हॉनर्स फिजिक्स, बी-एस-सी हॉनर्स केमिस्ट्री, बी-एस-सी मॅथेमॅटिक्स, बी-एस-सी बॉटनी, बी-एस-सी झूलॉजी, बी-एस-सी इन एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, बी-एस-सी इन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स,
ओन्ली एस-वाय एंड टी-वाय स्टुडंटसाठी जुना पॅटर्न आहे तो. बी-एससी बॉटनी, केमिस्ट्री आणि झूलॉजी म्हणजे जवळ-जवळ 20 ते साधारणतः 21 अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असलेले दिसतील. हे झाले आपण आता बघितलेले यू-जी कोर्सेस. यानंतर आपण जाऊया डिप्लोमा कोर्सेस. साधारणतः या कोर्सचा कालावधी काही अभ्यासक्रमांचा 1 वर्षाचा असू शकतो, काहींचा त्याच्यापेक्षा कमी असू शकतो. आता डिप्लोमा प्रोग्राम्स कुठले ते बघूया आपण. डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, डिप्लोमा इन गांधी विचार दर्शन, डिप्लोमा इन कॉम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, डिप्लोमा इन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, डिप्लोमा इन योग शिक्षक, डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डिलेटिक्स, ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ, डिप्लोमा इन ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ॲडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा फॉर इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स, डिप्लोमा इन सिव्हिल सुपरवायझर, डिप्लोमा इन मेकॅनिकल टेक्निक्स, डिप्लोमा फॉर फिटर, डिप्लोमा फॉर स्कूल मॅनेजमेंट ज्याला आपण डी-एस-एम असं म्हणतो, शिक्षकांसाठीचा मुख्याध्यापक होण्यासाठीचा एक महत्त्वाचा कोर्स आहे. डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन, डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्किंग, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट बँकिंग, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इंटेरियर डिझाइन अँड डेकोरेशन, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक्स, डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. म्हणजे जवळपास 27 ज्याला आपण डिप्लोमा कोर्सेस म्हणतो, ते मुक्त विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध आहेत. यानंतर 3 महिन्याचे, 6 महिन्याचे काही सर्टिफिकेट कोर्सेस मुक्त विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. ते सर्टिफिकेट कोर्सेस आता कोणकोणते आहेत त्याची या ठिकाणी आपण माहिती घेऊया. आता या सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये बघूया आपण. सर्टिफिकेट इन ह्यूमन राइट्स, सर्टिफिकेट कोर्स इन प्रोग्राम इन काउंसलर ट्रेनिंग, सर्टिफिकेट इन पाली लँग्वेज, सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स एक्सेल, सर्टिफिकेट कॉम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स कॉम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, सर्टिफिकेट इन डेटा एनालिटिक्स, कस्टम्स क्लिअरन्स अँड फ्राईट डॉक्युमेंटेशन सुपरवायझर, सर्टिफिकेट इन पेशंट असिस्टंट, वेअरहाउसिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर मॅनेजमेंट, इंग्लिश लँग्वेज, जर्मन लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज, ग्राम रोजगार सेवक कौशल्य, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, बालसंगोपन आणि रंजन शिक्षण जो की बालवाडींच्या शिक्षकासाठी महत्त्वाचा कोर्स आहे हा. स्वयंसहाय्यता समूह प्रमाणपत्र, मूल्य शिक्षणाची मूलभूत तत्त्वे, घर कामगार कौशल्य विकास, आशययुक्त अध्यापन पद्धती, परसबाग, पालकत्व शिक्षण, सर्टिफिकेट इन आरोग्य मित्र, सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड अथलेटिक्स, सर्टिफिकेट इन क्युरेटिव्ह योगा. अशा पद्धतीने मुक्त विद्यापीठाच्या एकूण पी-जी कोर्सेस, यू-जी कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जवळपास 100हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध असल्याचं सहजच लक्षात येतं आणि मी तुम्हाला सांगितलं, की या अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या अटी, हा अभ्यासक्रम कोणकोणत्या स्टडी सेंटरवर चालवला जातो, याची सगळी माहिती तुम्हाला या विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिकेमध्ये मिळणार आहे. ती माहिती पुस्तिका कशी पाहायची, हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आजच आपण जर का या व्हिडिओला असाल असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. थँक सो मच.